नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2019 या वर्षी वनरक्षक भरतीमध्ये जेवढे काही प्रश्न पडले होते ते आज आपण घेणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आपला असा आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार हे महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य आहे। तर लोणार हे वन्यजीव अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, मॉन्ट्रिक्स नोंदी खालीलपैकी कोणत्या करारांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रामसर या करारांशी मॉन्ट्रिक्स नोंदी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रामधील पुणे या जिल्ह्यामध्ये पानशेत धरण आहे। प्रश्न क्रमांक चौथा, दिल्लीतील वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजीव गांधी या पंतप्रधानांना दिल्लीतील वीरभूमी हे स्मारक समर्पित केलेलं आहे। तर मित्रांनो, इंदिरा गांधी यांच्या स्मारकास शक्तिस्थळ असे म्हणतात, तर जवाहरलाल नेहरू यांच्या स्मारकास शांतिवन असे म्हणतात आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकास विजय घाट असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 गर्भ श्रीमंत असणे असा वरील वाक्यप्रचाराचा अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ही कोणाद्वारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती यांच्याद्वारे भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते। प्रश्न क्रमांक 8, भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारपट्टी या नावाने भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग हा ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 9, मोठ्या कामात लहान काम उद्भवणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार आहे ते ओळखायचं आहे? तर याचं उत्तर आहे शेंडी फुटणे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर आहे। प्रश्न क्रमांक 11, कोरड्याबरोबर ओले जळते या म्हणीतून काय व्यक्त होते? तर ऑप्शन क्रमांक 3 वाईट संगत असे वरील म्हणीतून व्यक्त होते। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वसंतसागर असे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 13, भारताचे पहिले टेक्नोपार्क हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तिरुअनंतपुरम या ठिकाणी भारताचे पहिले टेक्नोपार्क स्थित आहे। प्रश्न क्रमांक 14, भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्याचे संरक्षण टिंबटिंबचा भाग आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 समवर्ती सूचीचा भाग हा भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्याचे संरक्षण आहे। प्रश्न क्रमांक 15, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुज असा अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निलगिरी हे भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 17, सालारगंज संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद या शहरामध्ये सालारगंज संग्रहालय स्थित आहे।
प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता कार्यक्रम हा 2 ऑक्टोबर 2014ला सुरू करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 1. स्वच्छ भारत अभियान हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2014ला सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. लहान मुलांवर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे. प्रश्न क्रमांक 20. टिंबटिंब हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 21. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर हा भारतात सर्वात प्रथम कोणत्या वर्षी केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 1. सन 1982 या वर्षी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर हा भारतात सर्वात प्रथम केला गेला. प्रश्न क्रमांक 22. पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. 0.04% इतका पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 23. पर्यावरणाशी संबंधित खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था ही जैवविविधता हॉटस्पॉट घोषित करते? तर ऑप्शन क्रमांक 3. कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय संस्था पर्यावरणाशी संबंधित जैवविविधता हॉटस्पॉट घोषित करते. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आच्छादनाची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. 22% ही भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आच्छादनाची अंदाजे टक्केवारी आहे. प्रश्न क्रमांक 25. कथक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. उत्तर प्रदेश या राज्याचे कथक हे लोकप्रिय लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 26. खालील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. ज्याचे पोट दुखेल तर ऑप्शन क्रमांक 4. तोच ओवा मागवेल. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणाला भारतीय नाइटिंगेल म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2. सरोजिनी नायडू यांना भारतीय नाइटिंगेल म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28. सायबर क्रेन हे भारतातील खालीलपैकी कोणत्या उद्यानात किंवा अभयारण्यात स्थलांतरित करत होता? तर ऑप्शन क्रमांक 1. केवलादेव राष्ट्रीय उद्यानामध्ये सायबर क्रेन हे स्थलांतर करीत होता. प्रश्न क्रमांक 29. भारताचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना कोणत्या वर्षी गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3. 2015 या वर्षी भारताचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रात कोणत्या शहरात छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय उभारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय उभारण्यात येणार आहे.